आम्हा या शांताबाईच्या आईची तब्येत खराब आहे म्हणते हो. मोठ्या घाईघाईनं गेली बाबा कांता गावातून. काय बोलतो? आले ना पण त्या घरी. कायची तब्येत खराब आहे म्हणते? नॉर्मलच आहे म्हणते. आला असं काही ताप गीप. आले ना घरी. येवाच्या एवढेच माठेल्यावर आले होते ना. आम्हा हो का आले का घरी? मी जाताना पाहिलं बापा तिले कांताले. घाईघाईनं लढत बडत चालली होती. तिचा नवरा मांग लेकरू घेऊन आणि ते पुढं लढत बडत म्हणले तर माझी तब्येत खराब आहे मी चालली. फोन आला म्हणे. अशी करून लढत गेली होती बापा. येताना नाही पाहिली मी तिले. आल्या असते. आल्या नाही तर काय तर आल्या ना. आल्या मला भेटूनच तर आल्या ना. आलत्या ठेल्यावर आलत्या ना. मग नॉर्मलच होती तब्येत. तर कायली एवढी लढत गेली असं ना मग काहीतरी. आता तसा फोन केला होता म्हणे त्या लहान पोरीनं. तिच्या भावाच्या लहानी पोरीनं फोन केलता म्हणते. आजीची लय तब्येत खराब आहे, आजीची लय तब्येत खराब आहे म्हणून हे गाईनं गेली होती इथून. आणि शांताबाई बी तिकून गेली होती. शांताबाई तिथं अजयच्या कमलाच्या इनीच्या घरी होती. तिथून ते बी दोघं चालले गेले होते गाईनं. लहान पोरीनं केलता म्हणते फोन तसा म्हणून गेले ते. आता तेवढं बाकीचं काही सांगितलं नाही म्हणे शांताबाईनं. तेवढं सांगितलं बाबा. लहान पोरीनं म्हणलं तसं होतं म्हणून गेलो म्हणे. जाऊन काय तो आई तर चांगली बोलूनच राहिली होती म्हणे. मग पाहिलं म्हणे जरासं बस उठ केला येऊन गेलो म्हणे. दोघे बहिणी येऊन गेल्या दोघे बहिणी आता घरी. असं काय? मग तिच्या मायले एवढे समजत नाही त्या लहान पोरीच्या मायले. तर काहून फोन नको करू? असंही नाही. अरे शांताबाईच्या बी मायले समजलं नाही मग बाई नको करू फोन म्हणून. ती नाही करू दिला. असं काही दुसरं कारण असं खरंच तब्येत खराब म्हणजे झोपली गिपली असं नाही. पोटीले वाटलं असं काय झालं आजीने म्हणून केलं असं तिनं फोन. काही असो पण शांताबाईच्या आईची तब्येत चांगली आहे ना. ऐकून चांगलं वाटलं. तेच बरं बाबा. काय आणलं कमला? चालत होतं. आता मी तिथं होतीच नाही तर मग काय आणली बाण काय आणलं? म्या काही मागितलं काय व शांताबाई? माईने ना दिलं. घ्या म्हणे. शांताबाई आल्या आणि हळदी कुंकू चालूच व्हायचं होतं. चालू करणारच होतो तर त्याला फोन आला ना तशाच चालल्या गेल्या म्हणे. घ्या म्हणे त्याचं वाण देऊन द्यायचा म्हणे. आणि त्याच्या आईची तब्येत कशी आहे विचार जा म्हणे. अशा म्हणे मा येईन बाई. असं तशी कमला तू येईन एक नंबर आहे. पण एक नंबर आहे तू येईन. व्यवहाराले मानदानाले मस्त करते. पण पाहुण्याचं मानदान मस्त करते. हो तू बी तसंच करजो. जशी ते करते तसंच तू करजो. तर सारखे राहा. नाही तर बस अक्कड नको दाखवजो बाबा कमला. नाही हो शांताबाई मी काय अक्कड दाखवत असतो का हो शांताबाई? कोणी गावातलं घरी आलं कोणी पाहुणे आले तर मी काय चहा पाणी करत नाही का? मी चांगली बोलत नाही का? अशी बोलतो शांताबाई. मला अक्कड नको दाखवू. मी काय अक्कड दाखवत असतो काय? नाही अक्कड नाही दाखवत. पण आता स्वभाव तुझ्या थोडासा सनकी आहे एकदम म्हणतो म्हणून वाईट वाटलं का बाबा तुले? नाही वाईट नाही वाटली. तू आईची तब्येत कशी आहे सांग मला पहिले. चांगली आहे एकदम टणटण आहे. म्हटलं दवाखान्यात चाल नेतो तर नाही म्हणे तशीच ठीक होतं म्हणे. मग आम्ही थांबून काय करू? येऊन गेलो मग दोघे बहिणी. टणटण आहे म्हणतो. आणि मग फोन कसा आला होता का एकदम लय तब्येत खराब आहे लढत बडत तर चालली गेली होती तू शांताबाई. आता म्हणतो कडक आहे. अशी कशी तब्येत खराब झाली मग तू आईची? काही नाही माईनं नाटक केलं होतं. आणि नाटक करायला लावलं होतं मा भावाच्या पोरीनं. आजी असं कर आत्याला बोलव. मग आत्या तुले कुंभयात्रा दाखवायला नेईन. त्या कुंभयात्रेत जावासाठी माईचं सगळं नाटक. असं म्हणून तर म्हणतो हळदी कुंकाला आली होती तू आई. एकदम चांगलीच होती. एक आई की कशी बापा तब्येत खराब झाली. अच्छा कुंभयात्रेत जावासाठी होय काय? मग काऊन येत नाहीत मग? माईनं पहिले मा बाबाला म्हटलं. माया बाबानं मना केलं. हुड भल्ली गर्दी आहे. तर मग माया आईनं संतुल्याले म्हणलं मा भावाने तसंच म्हटलं. तर मग राधानं आयडिया दिली आई आजी आत्याला बोलाव. मग आत्याने येईन तुले. तर मग आम्हाला बोलावलं. तर आता नेऊन फायदा आहे का? आता गर्दी किती आहे तिथं. आता मागच्या 8 दिवसात किती भगदड मचली होती. लोक मेले ना काही. मग एवढ्या गर्दीमध्ये जाणं परवडते काय? हो गर्दी आहे शांताबाई. गर्दीचं म्हणूच नको तू. गाडी गर्दी आहे खूप. पाय पैच जागा नाही आहे. पाय ठेवायला जागा नाही आहे एवढी गर्दी आहे. आणि तिथं जा स्नान करायला स्नान बी भेटणार नाही. त्याच्यापेक्षा घरूनच नामस्मरण करा बस. एवढ्या दूर गेल्यापेक्षा फक्त स्नान करायला घरूनच नामस्मरण करा. आणि चांगल्या पाण्याने अत्तर टाकून अंग धुवून घ्या झालं. काय रे एवढ्या गर्दीमध्ये बाबा फसाले. हो ना. आणि मग आई ऐकतच नाही होती. जावाच आहे मले बुलावाच आला मले करे. तर मी म्हटली बाबा शिवरात्रीला जाऊ म्हटलं. तर पाहिन मी आतापासून गाडी जर बुक करून ठेवली मी आता होईल. चाललो जाऊ. एका दिवसानं एक दिवस जाईल. दुसऱ्या दिवशी वापस आंघोळ करून घेऊन जावं लागेल. आता हाय माझी आईची इच्छा तर घेऊन जावं लागेल महाशिवरात्रीला.
हो घेऊन जातो, सांभाळून सांभाळून व्यवस्थित आपला घेऊन जातो. तशी माय बापाची इच्छा पुरी करण्यात कधी मोठं पुण्य भेटते. मग काय तर आपल्याला तिथचं महत्व नाही आहे. माझ्या आईची इच्छा पुरी करायची आहे म्हणे. माझ्या आईले नेवायचं आहे म्हणे. माझ्या आईले जावायचं आहे ना. माझ्या आईले तर नेनच मी. महाशिवरात्रीले जाऊच आम्ही. आदल्या दिवशी निघून जाऊ. शिवरात्रीच्या दिवशी तिथं मस्त तीर स्नान केलं, पूजापाठ केली, त्या दिवशी निघालं घरी दुसऱ्या दिवशी. बस 3-4 दिवसात महाकुंभ यात्रा. हो जाजो. चल बाप्पा जातो. सून आहे घरी. आई आहे माझी. आई बोंबलन मावर गेली तर पक्कीच झाली म्हणून. हो जाय जाय. अहो कमला, काय समजतं का नाही समजत तुले? घरी कार्यक्रम आहे का काही आहे म्हणून बस गेली झाली पक्के. म्हणलं आता रातभरच थांबून येतं काय म्हटलं तिथं. आई आता झाले ना कार्यक्रम, टपले ना. आता काय बाकी राहिलं? आता ते ताट दिलं होतं येन बाईनं, वाण दिलं होतं शांताबाईचं, ते नेऊन देवायला गेली. जराशी विचारपूस केली, तब्येत कशी आहे काय आहे तर सांगत होती शांताबाई. तर जराशी थांबू नाही का? अशी जाऊ ना फेकून येऊन जाऊ काय? काही बोलतो आई तू? अजून काय झालं? अजून बाकी आहे देवदर्शन. बाकी नाही राहिलं काय? आता देवदर्शनाची तयारी करा. आता तेले दोघाले धाडता का सगळे जण जाता? मग आता देवदर्शन बाकी नाही राहिलं का? आता कुठं जायचं आहे देवदर्शनाले? हा तर काय म्हणतो आता, मनीषाले जवायली घेवायचं आहे का काय? तेले दोघालेच पाठवायचं आहे? कसं म्हणतो तसं तुझ्या हिसाबानं पा. हो देवदर्शन बाकी राहिलं तर मग कायले तेले दोघालेच. आम्ही दोघं जातो. आम्ही दोघं, ते दोघं आणि मनीषा जवाई, त्याच्याविषयी चला ना सगळेच घरचे. हा आई बाबा तुम्ही चला. कमलेशानं नाही ना 4, 6, 8, 10 जण चला. सगळे देवदर्शन सगळेच होऊन जाते. मला मनातली गोष्ट तू बोलली पाहिजे कमला. बरोबर जमते. पुरा परिवार एक गाडी करा आणि पुरा परिवारच चला मस्त. हो उद्या चला सगळेजण. आपले सगळ्याचं दर्शन होऊन जाते. हा एकटे पोरापोरी जाईल कसे दर्शन करते कसे नाही. आपण संघ गेलो, बुद्रुक संघ गेलो तर जरासं चांगलं दर्शन करत. मी तशीच म्हणत होते पुरा परिवार चला. पण आता हे कमला काय म्हणते तिथंच ऐका लागन का नाही पहिले. माय मन तसंच होतं तुमच्यासारखंच का पुरा परिवार चला. हे दोघाले पाठवले तर दोघं काय घुमण्यात राहतील, चांगलं दर्शन नाही घेतील. म्हणून आपण बुद्रुक संघ गेलं पाहिजे. माय मन तसंच होतं. जवाई बापू पहा मग तुमच्या चौघडनं कसं काय जमते तर. गाडी करता का आपलं एसटीनं चालता? एसटीने मस्त जमन. एसटीनं चालला नाही तर गाडी करा. गाडी महाग पडन, एसटी सस्ती पडन. नाही 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 एसटीनं नाही जमाचं मामीजी. एसटीनं नाही. त्रिशा आहे सोबत. एवढे 10 जण एसटीनं नाही. आपली एका गाडीत गेलं संगमंग, उतरलं, दर्शन घेतलं, आपल्या गाडीत बसलं, वापस गाडीच करून घेतो. एवढा खर्च झाला असता अजून 2-3 हजार अजून खर्च लेखाले. काय फरक पडते? गाडीच करून घेतो. चला मग उद्या व्हा तयार. मग चाललो तर उद्या देवदर्शन करून येऊन जाऊ. तसं करा मग. एक गाडी करून घ्या मग 10 जणांची आणि चला मग. कुठं चालता मग? काय कुठं चालतं आपलं तुळजापूर. चला तुळजापूरला जाऊ. आपली कुलदेवी आहे भवानी माता. बस तिचं दर्शन घेऊन येऊन जाऊ. नाही बाई कमला जवाई बापू कसं तुळजापूरलेच जाऊ. बरोबर मामाजी. तुळजापूरलेच जायचं आहे ना आपल्याला. तिथं जाऊ तुळजापूरला जाऊ. आपलं दर्शन घेऊन ओटी भरून येऊन जाऊ. हो कमला, एक हिरवी साडी, हिरवा ब्लाऊज, हिरव्या बांगड्या, ओटीचं सामान पॅक करून ठेवून दे एका थैलीमध्ये. तिथं देवीची ओटी भरायला लागन आपल्या डोलीच्या हातानं. हो आई आणून ठेवला आहे. पहिलेच आणून ठेवला आहे. लग्नाच्या पहिलेच पुरी खरेदी केली. खरेदी करायची गरजच नाही आता. ठेवलाय आणून ठेवलं. घरी ठेवलं आणून. पण आता जावाचं आहे तर वेळेवर भरून जाशील ना. म्हणून म्हणतो एका बॅग मध्ये बाहेरच काढून ठेव का आपल्याला हे बॅग नेवायची आहे बा. हो बरोबर बोलते मामीजी कमला. काय काय नेवायचं आहे आपल्याला बाहेरच काढून ठेवून दे. ते ओटीचं सामान साडी गिरी ते पहिले काढून ठेव. आणि नाश्त्याचं काय घेतो ते एका थैल्यात नाश्त्याचं भरून ठेव. ठेवतो भरून ठेवतो ते सगळं. आणि नाश्त्यामध्ये चिवडा घेऊन घेऊ काय? चिवडा ना बुंदा. हा जमते चिवडा ना बुंदा घेऊन घेऊ. तिथं दर्शन झालं का मस्त आपलं चिवडा बुंदा, तिथचा प्रसाद काय भेटते काय नाही तर पाहू, खाऊन घेऊ ना आपल्या घराकडे निघू मस्त. बाई अजय आता कुठे घेऊन जाल तुम्ही? आपल्या डॉलीला कुठे घेऊन जाल? हनीमूनवर की फिरायला? बाई हो अजय मी तर म्हणते तू ना मस्त जम्मू काश्मीर जा, नाहीतर शिमला जा. एक नंबर मस्त शिमला जा. नाहीतर मग गोवा जा. मी तर म्हणते की दुबईला जा अजय. दुबईला जा तुम्ही. छान वाटेल डॉलीला. नाहीतर मग असं करा ना रशिया चालले जा ना. अगोदर तुम्ही तिथे राहतही होता. हा अजय तू पण तिथेच राहत होता ना रशियाला. जेव्हा युद्ध झालं होतं तेव्हा तू आला. आणि डोली कुठे राहत होती? जा कुठेतरी फिरायला. पण बाई खूप छान वाटते. भारी वाटतं एकदम. लग्न झाल्यानंतर आपण नवीन राहतो. एकदम छान वाटते मस्त. जा तुम्ही कुठेतरी फिरायला. कुठं फिरायला जावाची तयारी सुरू आहे बापा?
उद्या देवदर्शनाला जावं लागते तुळजापूर. बाई फाटलं ढोल बोललं ना की माझ्या कानात किर्र होत. काही नाही आई, अजयला आणि सुनबाईला म्हणते की कुठेतरी फिरायला जा. मनीषा पण म्हणते, मी पण म्हणते. काही नाही म्हणा लागत, म्हणते फिराले. पुरा परिवार उद्या आराम करा पटपट. आता झोपू द्या त्याईले बी, तुम्ही बी झोपा आपल्या आपल्या कमरेत जाऊन. उद्या सकाळी लवकर उठ जा. उद्या सगळ्याले आपल्याला तुळजापूर जावं लागते देवदर्शनाले. हा काय समजला बाई? आम्हाला पण आई? हो बाई तुम्हाला पण आणि सगळ्याला पण. मनीषा, जवाई, कमलेश, सगळेजण. हो ना आजी, हो ना, जाऊ ना. काय हो ना आजी, जाऊ ना. चला आराम करा आता. आणि उद्या सकाळी लवकर उठ जा मग. उठा 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 करा लागत मग, नाही तर मग. जवाई म्हणते 10 वाजता निघू म्हणते, करून म्हणते. तर करा आराम आता. हो आजी ठीक आहे, करतो ना. चला मग अजय, उद्या देवदर्शनाला जायचंय. करा आराम मग, करा. मामी चला करू द्या ना. त्रिशा चल ना बेटा, मामा मामींना आराम करू दे ना. चल. बाई काय बोलली गई? ट्यू 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 ट्यू. मामी ती म्हणते की मला इथेच राहायचंय मामा मामी जवळ. तिला एवढी आवडली ना मामी की मामीला सोडतच नाही ती. चल ना बेटा त्रिशा, चल. झुला नाही ना मामीच्या कमऱ्यात, झुला नाही ना. चल ना, मामीला गाणं पण येत नाही. बर ठीक आहे डोली, तुम्ही एवढं सांगा मला की तुम्हाला जेवणात काय बनवता येतं. स्वीट डिश कोणती येते तुम्हाला तेवढं सांगा. उद्या सकाळी तुम्ही उठल्यानंतर अगोदर स्वीट डिश बनवा. स्वीट डिश येतं मला, येतं स्वीट डिश. चहा, टी चाय 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 येतं मला बनवता. मी चाय बनवून उद्या. नाही ग डोली बाई, चाय नाही बनवायचा. स्वीट डिश म्हटलं, चाय म्हणजे डिश नसतं. स्वीट डिश जसं हलवा, गाजरचा हलवा, अजून खूप खीर, अशा प्रकारचा. ओके ओके, मी बनवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे चला. बाई चल ग त्रिशा, मामा मामीला आराम करू दे. बाई घे ग मनीषा तिला आणि चल. त्यांना पण आराम करू देत आणि आपण पण आराम करू. चला. हो मामी ठीक आहे. चल बाई त्रिशा. डोली खरंच येतो तुला? काय येतो तुला स्वीट मध्ये? काय बनवता येतं? येते ना, हलवा येते ना मला बनवता. छान बनवते मी हलवा. शिकवलं मला हलवा बनवणं बहिणीने. येते मला हलवा बनवता. असं खरंच बनवता येते का हलवा? की बस नाही येत असणार ना डोली तर सप्पा सांगून दे की मला नाही येत म्हणून. मग तुला शिकवायला येईन. आई नाही तर मनीषाबाई, मामी तुला शिकून देईन. नाही येत असेल तर नाही म्हणायचं, येत असेल तरच करायचं. डोली येते ना, येते मला बनवता. येते मी छान बनवेन ना उद्या. येते मला. मग ठीक आहे. आता काय म्हणते बाबा युवाई? आता सर्व तर झालं. हॅलो. हा हॅलो मजबूत भाऊ, आपला याच्यासाठी फोन करण्यात आला की उद्या बाया मंडळी येतो म्हणतात. उद्या बाया मंडळी येतो म्हणतात तुमच्या इकडे पायधुनीचा कार्यक्रम करायला. त्याच्यासाठी फोन करून तुम्हाला सांगून देतो म्हणतो. असं उद्या का? हा बाया मंडळी. हा ठीक पायधुनी कार्यक्रम. अच्छा ठीक आहे मग भाऊ. ठीक आहे मग येऊ द्या मग उद्या का? हा येऊ द्या मग. हो मजबूती भाऊ उद्या म्हणते. काही तुम्हाला काही काम आहे का? तुम्हाला काम असेल तसं तर मग त्याचं परवा करतो मग. काम तसं म्हणजे काम तर आपल्याला देवदर्शनाला चाललो होतो आज, दुसरं काही नाही बा. अच्छा मग तसं करा, तुम्ही देवदर्शनाला चालले जा. देवदर्शन करा. परवाच्या दिवशी पाठवतो मग बाया इले. बाया मंडळी परवाच्या दिवशी पाठवतो मग. देवदर्शनाचं नाव काढलं तुम्ही तर देवदर्शन करूनच या. बाया मंडळीले परवाच्या दिवशी पाठवतो मग. चालेल ना? एकदम भाऊ एकदम चालन. तुम्ही असं करा, तुम्ही परवाच्या दिवशी बाया मंडळी परवाच्या दिवशी पाठवून द्या. हो ठीक आहे मग. बरं ठीक आहे. आता उद्याची तयारी केली होती बुवा त्याईनं. उद्या येतो म्हणे तर तुम्ही. ठीक आहे आता परवाच्या दिवशी पाठवतो ते. बरं ठीक आहे. या मग तुम्ही उद्या देवदर्शन करून. हो ठीक आहे. उद्या देवदर्शन आपलं करून येतो. परवाच्या दिवशी पाठवून द्या. हा ठीक चला ठीक आहे. हो काय म्हणते तू? पाय धुवाचा कार्यक्रम. पाय धुवाले उद्या बाया मंडळी येतो म्हणतात काय असं? नाही जाबाई बापू, नाही. देवधर्म वाट पाहिजे. तर उद्या देवदर्शन होऊ द्या. आपण तोंडातून काढलं तर देवदर्शन होऊ द्या. आणि ते परवाच्या दिवशी या म्हणा. काय पायधुनीचा कार्यक्रम करतात का काय करतात, जे काही करायचं आहे ते. हो ठीक आहे. ते तसेच म्हणते. ते भाऊ युवाई बी तसेच म्हणते. देवदर्शनाले तुम्ही नाव काढलं तर करून या म्हणते देवदर्शन. बायले परवाच्या दिवशी पाठवतो म्हणते. हो म्हटलं. हो परवाच्या दिवशी आपण उद्या जाणं येणं होऊन जाते. हो परवाच्या दिवशी आले तर ठीक आहे. नाश्ता कोण बनवून राहिलं हो? तू इकडे आहे तर कमला? हा करा लवकर कमला, करा लवकर निघायचं आहे घरून.
लवकर निघू तर लवकर पोहोचू तर तिकडून येवाले लवकर होईल. घे कमला फुर्तीनं करून लाग जराशी. कोण करून राहिलं नाश्ता, कोण बनवून राहिलं तर. आणि ते सगळं भरभर केली तू? हो भरभर केलं मी. आणि तुम्ही गाडी सांगितली? गाडी किती वाजता येते ते सांगा, तशानुसार मग पटपट करायला लावतो त्याला. गाडी नाही अजून फोन करायचा आहे. गाडीले फोन करतो मी. फोन केला का गाडी हाजीर आहे. गाडीचं टेन्शन तू नको घेऊ, फक्त तुम्ही तयार व्हा. मी लग्नाच्या पहिलेच सांगून ठेवलं होतं त्याला, मी जेव्हा फोन करेन तेव्हा तयार पाहिजे म्हणे गाडी. हो म्हणे साहेब म्हणे तुम्ही फोन करा अर्ध्या रात्री, फोन करा तर अर्ध्या रात्री मी तयार होऊन म्हणे अर्ध्या घंट्यात म्हणे. तर गाडीचं टेन्शन घेऊ नको तुम्ही, पटकन घरून तयार व्हा सगळ्या. लेडीजचं मोठं घरानं राहते. हो पावडर लावू दे, मग त्याच्यावर क्रीम लावू दे, त्याच्यावर फाउंडेशन लावू दे, हे लावू दे ते लावू दे. काहीच नाही लावत, क्रीम पावडर काहीच नाही लावत, तसंच चालतो. पण तुम्ही चिडचिड नको, बात होते तयारी. आता सुनबाईची पहिली रसोई आहे आज. पहिल्यांदा स्वयंपाक करून राहिली ती स्वयंपाक घरात. हो नाश्ता तेच बनवून राहिली आता, म्हणून मी इकडे बाहेर उभी आहे. अहो तिला एकटीच ठेवली काय मग स्वयंपाक घरात? एकटीला काय नवी बिचारी, तिला काय दिसन हो बापा. तिला काही दाखवले जरासं समजावले सांगत राहायची. नवीनच तिला एकटीच धाडली काय स्वयंपाक घरात? एक तर नाजूक पोरगी ते आहे ना मनीषा आहे, नाही ना आहे, दोघे जणी आहेत अंदर. हो तिला सांगाले. हो आहेत ना त्या दोघी असल्यावर मग मी कायले, म्हणून मी बाहेर उभी. आता त्या दोघी नाही राहतील तेव्हा मग मी सांगन तिले. आता आहेत ना दोघी जणी. नवीन तर बोललोच येते. असं आहेत काय? बरं मग करा म्हणा लवकर. करते आता काय करते तर माहित पडेल. भाऊजी आपलं हलवा खाता तुम्ही? हलवा गोड? चालते साले साहेब, चालते आपल्याला. हलवा पुरी सरच चालते आपल्याला. आपण चवना नाही करत खावाच्या, सगळंच चालते, सगळंच खातो. बनून राहिली बा भाऊजी तुमची बहीण, हलवा बनवतो म्हणते आता आज. हलवा नाश्त्यामध्ये हलवा? काहून तुम्हाला नाही चालत का हलवा? चालते मुली चालते. बाई ठेवला का कुकर? ठीक आहे त्यामध्ये तेल टाका. डोली त्यामध्ये तेल टाका आता. मामी काय तुम्ही पण, तुम्हाला नाही कळत का? हलवा का कुकर मध्ये होतो का? डोली हलवा कुकर मध्ये बनतो का? काय होते मग, कुकर मध्ये नाही बनू शकत का हलवा? नाही मामी, तुम्ही तर स्वयंपाक करता ना, तरी पण कुकर मध्ये हलवा कोण बनवतो मामी? मनीषा हे बघा, हलवा शिजायलाच हवा ना, कुकर मध्ये पण शिजतो ना. कुकर मध्ये चांगला शिजतो, बनवता येते. बाई काय तुम्ही बोलता, हलवा कुकर मध्ये पण होतो. मी कधी ना हलवा कुकर मध्ये पण बनवते. मामी पण हलवा कढाई मध्ये बनवत असते ना. कुकर डोलीला नाही माहित, तुम्हाला डोली तुला नाही माहित हलवा कशामध्ये बनवतात? कुकर मध्ये. तू कुकर कशाला ठेवला? कढाई ठेव. ओके कढाई मध्ये बनवतात का? अच्छा ओके ताई, मी ठेवते मी कढाई ठेवते. कुकर मध्ये नाही जमणार का? कढाई नाही ग डोली, कढाई नाही, कढाई म्हण बरं. कढाई. बाई आता इथे कख शिकायचं का की हलवा बनवू द्यायचा? मनीषा बनवू दे ना ग तिला, हलवा बनवू दे ना. तिच्या हिसाबाने बनवू दे तिला. बनवा डोली, बनवा तुम्ही हलवा बनवा. कसं बनवतात तर डोली मी सांगते तुला, तसं कर. कुकर उचलून ठेव आणि तिथे कढाई ठेव आणि मग मी सांगते समोर. चल मी सांगते तसं बनव. मामी मी सांगते डोलीला. बाई मनीषा मला पण येतं हलवा बनवता येतं मला. मी म्हटलं आता डोलीने ठेवलं तर ठेवू द्यायचं, तिला कशाला कमी पण दाखवायचं. तिने ठेवलं म्हणून मी असू दे म्हटलं, त्यात पण होतो म्हणून. नाही तर मला माहित नाही का की कुकर मध्ये बनतो की कढाई मध्ये बनतो हलवा. मी हलवा कढाई मध्येच बनवत असते, पण आता डोलीने ठेवलं बाई तर म्हटलं कशाला तिला मनाई करायची, म्हणून म्हटलं टाक त्यातच तेल. नाहीतर मला माहित नाही का? माहिती मला हलवा येतं बनवता. येते ना मामी, तुम्हाला पण येते, मला पण येते. पण कुकर मध्ये डोली उचल कुकर आणि कढाई ठेव. मामी मग नंतर सांगा तुम्ही, मग मी पण सांगते. मग मस्त हलवा बनवून घेते डोली. बाई डोली इकडे बघा, मी आणि मनीषा फक्त तुम्हाला सांगणार, बाकी बनवायचं तुम्हाला. ओके मामी ओके. मी बनवते मी. तुम्ही सांगा आणि मी बनवते तसं. ओके ठीक आहे मग चला. कढाई ठेवा अगोदर आणि नंतर त्यात तेल टाका. नाही मामी तेल नाही, त्यात तूप टाकायचं. तुपाचा हलवा छानच लागतो. मनीषा बाई पण मला तुपाची ॲलर्जी आहे ना, म्हणून म्हणते मी की त्यात तेल टाक म्हणून. अच्छा असं आहे का मामी? मग तुमच्यासाठी स्पेशल एक कटोरी वेगळी बनवून देईल डोली, आणि बाकी सर्वांसाठी तुपाचा. चालेल ना मग मामी? चालेल मला. टाका मग डोली, टाका मग तेल, तूप टाका तूप.